सगळ्या लेखी आहेत. तुम्ही आवर्जून जोशी मॅडमला सांगितलं की सर्वांना वगैरे बोला, हे ऋणबद्ध व्यक्त केले किंवा मागच्या वर्षी सहपदे शिकायला त्यांना वर्गातर्फे निरोप द्यायचा, हा पण माझ्यासाठी गोल्डन मुवमेंट आहे, सुवर्ण क्षण आहे की विद्यार्थ्यांनी आपलं ऋण व्यक्त केलं. काय ना, शिक्षकासाठी दुसरं काय, शिक्षकांना दुसरं काय हवं असतं, फक्त त्याच्या कामाची दखल घेतली शिष्यांनी, हे शिक्षकांना हवं असते आणि तोच मोठा पुरस्कार असतो. तुम्ही मला एक प्रकारचा पुरस्कार दिला वर्गात बोलून, आणि तुम्ही सगळ्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत, मी पण ग्रामीण भागातून आलेला आहे, अजूनही माझे आईवडील खेड्यात असतात, त्यामुळे तुमच्याशी असलेली माझी नाळ ती मुळापासून आहे असं मला वाटते. आणि मुलींना फक्त एवढंच सांगेल, मी मगाची संदेश दिला, किती कठीण परिस्थिती असो, काही बाका प्रसंग आला तरी शिका स्वतःच्या पायावर उभा. आणि नवयुग जे आहे ते जागतिकीकरणाचं युग आहे, आणि या युगामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करता येत आहे ना. आणि म्हणून तुमचे आई वडील तुम्हाला शिकवतात, तुम्ही जर त्यांना त्यांच्या तशा पद्धतीने यश दाखवलं तर तुम्हाला शिकवतीलच, आणि तुम्ही पायावर उभं राहिलंच. मी तुमच्याकडून अपेक्षा करतो, आणि मला इथे बोलवलं माझ्यासाठी त्यांनी जोशी मॅडम त्या पण आदरणीय आहे, त्या जरी माझ्यापेक्षा खूप वयाने लागतात तरी पण मी त्यांना त्यांची जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेला मी अप्रिशिएट करतो. त्या नुसतं शिक्षिकाच नाही आहे, त्या कीर्तनकार पण आहेत. कीर्तनकार पण आहेत, आणि कीर्तनकार पण आहेत आणि लेखिका पण आहेत, सुंदर लिहितात काय ना. हे तुम्हाला शिक्षण मिळालं, तुम्ही पण नशीबवान आहे की जोशी मॅडम तुम्हाला वगैरे शिक्षण मिळालं. जोशी मॅडमसाठी जोरदार काय त्यांच्याकडे माझ्या शिक्षक पाहण्याचा देतो, त्यांनी तो स्वीकारलेला आहे. कुटुंबात अशा पद्धतीचं वातावरण त्यांना आयुष्य दाखवू, आणि त्यांचं पण एखादं पुस्तक प्रकाशित हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्यांचं पुस्तक आल्यानंतर मला त्यांनी सांगावं पण तुमचं पुस्तक आलं, तो माझ्यासाठी आनंदाचा विषय. सगळ्यांना हार्दिक